मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल दिवसभरामध्ये मुंबईतील आझाद मैदान हे मराठा आंदोलकांनी पूर्ण भरलं होतं। शिवाय मुंबईतील विविध भाग असतील, जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, मुंबई महानगरपालिकेचा परिसर असेल, या ठिकाणी सर्व मराठा आंदोलकांनी हा परिसर तुडुंब भरला होता। आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे त्याच जोशामध्ये मराठा आंदोलक हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सकाळपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत होते। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर हा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचं जे कार्यालयातला परिसर आहे, तो परिसर मराठा आंदोलकांनी आता रिकामा केलेला आहे। आणि त्यामुळे मुंबईतील वाहतूक ही जरा सुरळीत सुरू आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे असं म्हणायला वाव आहे। मात्र मुंबई या आंदोलन परिसरामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज परिसर असेल, आझाद मैदान परिसर असेल, या ठिकाणी मराठा आंदोलक एवढे आहेत की वाहतूक जरी प्रशासनाकडनं किंवा मराठा आंदोलकाकडनं सुरू करण्याचा प्रयत्न केला असला तरी मराठा आंदोलक अधिकचे असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला कुठेतरी अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र देखील या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे। हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हे दृश्य आहेत। या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेसाठी जरी मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलं असलं की कुठलेही रस्ते अडवू नये, अशा प्रकारचं आव्हान जरी मनोज जरांगे पाटील यांनी केलं असलं तरी मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे वाहतूक व्यवस्था धीम्या गतीने सुरू आहे असंच म्हणावं लागेल। हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधला परिसर आहे। या परिसरातल्या रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा हे आंदोलकांची वाहने उभा आहेत आणि याच परिसरामध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर आलेले आहेत। मात्र पोलीस प्रशासनाकडनं त्यांना रस्ते मोकळे करण्याचं आव्हान केलं जात आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक बघू शकता, वाहतूक व्यवस्था धीम्या गतीने सुरू आहे। आज मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आव्हान केलं होतं की मुंबईतले जे रस्ते आहेत, स्टेशन परिसर तो जाम झालेला आहे, तो कुठेतरी मोकळा करण्यात यावा। आणि त्या अनुषंगानं आता ही वाहतूक व्यवस्था सुरळीत म्हणण्यापेक्षा धीम्या गतीने सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज परिसर असेल किंवा आझाद मैदानातला परिसर असेल, या ठिकाणी या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर दुसरीकडे काही मराठा आंदोलक आहेत, ते याच रस्त्यावरती आंदोलन करतानाही दिसत आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था ही धीम्या गतीने सुरू आहे, हेही देखील चित्र आता स्पष्ट होत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी आता प्रशासनाकडून खुला करण्यात आलेला आहे। जो वाहतुकीसाठी प्रशासनाकडे हा रस्ता खुला करण्यात आला तरी आहे ती अक्षर धीम्या गतीने सुरू आहे। मी गुणवंत TRV न्यूज मुंबई।